बोलते. सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. तसा ठराविक काही विषय दिलेला नव्हता. अ, हां. त्यामुळं म्हणजे मी जी कविता वाचते, ती अशी माझे माहेर पंढरी नाव आहे त्या कवितेचं. हं, हं. मी स्वरचितच आहे कविता, मी केलेलीच आहे. ताईंनी छान कविता चालीवर म्हणली अनुराधाताईंनी. मला आवाजाची देणगी नाही, त्यामुळे मी साधीच वाचून दाखवणार. असं काही नाही ताई, तुम्ही गाऊन पण दाखवू शकता. माझे आवाजाचं माहेर असं पंढरी. बंधन नाही, आवाज असू दे कसाही, छानच होईल. प्रयत्न करा. तशी मग वाचायची झाली तर मी दुसऱ्या कवयित्रीची एक कविता आहे, ती वेळ मिळाला तर वाचून दाखवेन. चालेल, ती चालेल. जरा चालीवर हो, म्हणण्यासाठी. तालीवरच म्हणा. हो. हं? आधी मी माझी कविता. माझे माहेर पंढरी. भाऊ पुंडलिक मला विनवी वारंवारी. भाऊ पुंडलिक मला विनवी वारंवारी. मूळ धाडून म्हणे येग पंढरपुरी. मूळ धाडून म्हणे येग पंढरपुरी. जीव माझा राहीना लगबग करी. जीव माझा राहीना लगबग करी. माझ्या संगे लक्ष लक्ष वार करी. माझ्या संगे लक्ष लक्ष वार करी. नाही ऊन पावसाची तमा. नाही ऊन पावसाची तमा. व्याकुळ जीव झाला निम्मा. व्याकुळ जीव झाला निम्मा शिमा. वाट न जाता कधी फुगडी कधी झिम्मा. वाट न जाता कधी फुगडी कधी झिम्मा. कधी पाहिन मी पंढरीची सीमा. कधी पाहिन मी पंढरीची सीमा. हे वारीचं वर्णन थोडस म्हणजे केलेलं. वाळवंटी पोचलो. वाळवंटी पोचलो पुढे त्याचा जिम्मा. पुढे त्याचा जिम्मा. दिसू लागली चंद्रभागा आणि भीमा. दिसू लागली चंद्रभागा आणि भीमा. डोई ठेवली पायरीवरी. डोई ठेवली पायरीवरी. पाहिले सावळे ध्यान. पाहिले सावळे ध्यान. विसरे भान एक क्षण घेता रुक्मिणी दर्शन. विसरे भान एक क्षण घेता रुक्मिणी दर्शन. निघताना पाय झाले जड भारी. निघताना पाय झाले जड भारी. माय रुक्मिणीने दिली मज बांधून शिदोरी. माय रुक्मिणीने दिली मज बांधून शिदोरी. आशीर्वाद तिचे अन साडी चोळी भरजरी. आशीर्वाद तिचे अन साडी चोळी भरजरी. आहे भिवरीच्या तिरी माझे माहेर पंढरी. आहे भिवरेच्या तिरी माझे माहेर पंढरी. म्हणजे एका वारकऱ्याची निघताना काय मनस्थिती होते आणि जाताना तो कसा उत्साहात जातो, हे मला दाखवायचं होतं. खूप छान. असं. छान. मस्त वारी करून आणली विठ्ठलाची वारी. हो. आणि माहेरची आठवण सुद्धा. पंढरपूरची. माहेरची आठवण सुद्धा. हम्म. आणि माहेरी गेल्यानंतर आई काही देणार नाही आणि पिशवी भरून देणार हे तर शंकाच नाही. म्हणजे माहेरून आपण काही खाली हात येतच नाही, रिकाम्या हाताने येतच नाही. शिदोरी गेली, शिदोरी. शिदोरी घेऊनच येतो सोबत. आले होते. बॅगा जास्त भरतात. हो ना. हो, सामान जास्त होतं येताना. हा, काल माझी मुलगी चाललेली त्यामुळं आता कालचाच प्रसंग माझं मला नाही. डोळ्यासमोर आला. बरोबर आहे. चला घ्या. आता माधवी ताई, तुमची ओळख करून द्या आणि साहित्य सादर करा. चालेल. सर्वप्रथम माझ्यातली मी मधल्या माझ्या सर्व मैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नुकताच 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी केली. हा दिवस आपण बालिका दिन म्हणून साजरा करतो. तर त्याच संबंधित थोडीशी लेकीवरची कविता मी सादर करते. माझं नाव सांगायला आधी विसरले. शुभेच्छा आधी दिल्या गेल्या. मी माधवी मिलिंद खडककार, तळेगाव दाभाडे इथे राहते. मी पेशाने शिक्षिका आहे. मराठी विषयात लेखन, कविता, अभंग रचना आणि गझल लिहित असते. बरंच साहित्य
प्रकाशित झालं आहे. काही दिवसात स्वतःच पुस्तक प्रकाशित करायचा विचार आहे. तर आज मी जी कविता सादर करते, कवितेचं नाव आहे लेख, आणि ही कविता दाम यमक ह्या सदरात मोडते, थोडीशी प्रयत्न करते सादर करण्याचा. लेख असल्याचा मला वाटे खूप अभिमान. लेख असल्याचा मला वाटे खूप अभिमान. किती तिच्या बाललीला नसे वेळेचेही भान. किती तिच्या बाललीला नसे वेळेचेही भान. नसे वेळेचेही भान जमवून सारा मेळ. नसे वेळेचेही भान जमवून सारा मेळ. रागावून कधी खोटे साधे कामाची ही वेळ. रागावून कधी खोटे साधे कामाची ही वेळ. साधे कामाची ही वेळ खेळ नीती घरभर. साधे कामाची ही वेळ खेळ नीती घरभर. मांडी ही भातुकली खाऊ त्याचा पोटभर. मांडी अली भातुकली खाऊ त्याचा पोटभर. खाऊ त्याचा पोटभर खाई मग पटकन. खाऊ त्याचा पोटभर खाई मग पटकन. वाजे ऋणू झुणू चाळ मन जाते भाराहून. वाजे ऋणू झुणू चाळ मन जाते भाराहून. मन जाते भाराहून काढे मग काही खोडी. मन जाते भाराहून काढे मग काही खोडी. घेता हाती पेन वही जमतात सवंगडी. घेता हाती पेन वही जमतात सवंगडी. जमतात सवंगडी मैदानात खेळतात. जमतात सवंगडी मैदानात खेळतात. वय वर्ष ते सरते आठवणी राहतात. वय वर्ष ते सरते आठवणी राहतात. धन्यवाद. मस्त, खूप छान, सुंदर. मायलेकीचं नातंच खूप छान. वेगळं असतं. आता नात्याला कशाचीच उपमा नाही देता येत. जगातलं सर्वात सुंदर नातं मायलेकीचं नातं. खूप छान. आता पुढे रोहिणीताई. रोहिणीताई, तुमची ओळख करून द्या आणि साहित्य सादर करा. हॅलो, नमस्कार. मी रोहिणी संजय अग्निहोत्री, राहणार पुणे. तसे ग्रुपमध्ये तर मला सगळ्याच ओळखतात, पण ज्या नवीन आलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी सांगते की मी तशी कवयित्री आहे. या ग्रुपवर आल्यापासून लेख, अलग, बाकी सगळंच साहित्य हाताळायला सुरुवात केली आहे आणि मॅडमच्या प्रोत्साहनामुळे बऱ्याच गोष्टी लिहायला शिकली आहे. आता मी जी कविता सादर करणार आहे त्याचे नाव आहे निसर्ग. आणि निसर्गाचा अनमोल संदेश दिलेला आहे निसर्गाने. आता नदी, डोंगर, सागर, वृक्षवल्ली, रस्ता हे सारे आपल्या कृतीतनं काही ना काही संदेश देत असतात असं मला वाटते, आणि तेच मी या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नागमोडी वळणे घेत जाई नदी सागर मिलनासी. नागमोडी वळणे घेत जाई नदी सागर मिलनासी. वृक्षवेली ही असती तिच्या सदा साथ संगतीसी. वृक्षवेली ही असती तिच्या सदा साथ संगतीसी. कडी कपारी डोंगर माथ्यातुनी नदी वाट आपली काढते. कडी कपारी डोंगर माथ्यातुनी नदी वाट आपली काढते. जीवन स्तोत्र बनूनी संपन्न करीत ती पुढे पुढे चालते. जीवन स्तोत्र बनूनी संपन्न करीत ती पुढे पुढे चालते. सागर जलासी मिलना उत्सुक सदा ती असते. सागर जलासी मिलना उत्सुक सदा ती असते. निळाशार जलासह नागमोडी वळून ती पाहते. निळाशार जलासह नागमोडी वळून ती पाहते. जगी जे मिळे सर्व ज्ञान शिका सर्व आत्मजानो. जगी जे मिळे सर्व ज्ञान शिका सर्व आत्मजानो. गोष्टीत सामावणे शिका सहजी चिरंजीवांनो.
गोष्टीत सामावणे शिका सहजी चिरंजीवांनो. म्हणजे नदीने आपल्याला हा संदेश दिलाय विद्यार्थ्यांना जास्ती करून. हम्म. सागर लाटा उठती सागर जलात लहरी लहरी. सागर लाटा उठती सागर जलात लहरी लहरी. चाले भरती ओहेटी दिन रात सागर अंतरी. चाले भरती ओहोटी दिन रात सागर अंतरी. पकडा पकडीचा खेळ चाले सागर लाटांचा भारी. पकडा पकडीचा खेळ चाले सागर लाटांचा भारी. जीवनी सातत्य राखा. जीवनी सातत्य राखा. संदेश देत असी निरंतरी. संदेश देत असती निरंतरी. झुळझुळणाऱ्या नद्या नित्यच गाणी गुणगुणती. झुळझुळणाऱ्या नद्या नित्यच गाणी गुणगुणती. ताला सुरात जणू आपली जीवन कहाणी गात जाती. ताला सुरात जणू आपली जीवन कहाणी गात जाती. प्रगती पथावर तुम्ही सदा चालत राहा म्हणती. प्रगती पथावर तुम्ही सदा चालत राहा म्हणती. थांबला तो संपला हेच जणू सतत म्हणती. थांबला तो संपला हेच जणू सतत म्हणती. डोंगर माथ्यावरी वृक्षवेलेंची रांगच रांग दिसते. डोंगर माथ्यावरी वृक्षवेलेंची रांगच रांग दिसते. नागमोडी चढ उतार मार्गावरी पर्वतांचीही असते. नागमोडी चढ उतार मार्गावरी पर्वतांचीही असते. पार करुनी टोक ओलांडुनी मार्गस्थ वा सांगते. पार करुनी टोक ओलांडुनी मार्गस्थ वा सांगते. पुढे मार्ग क्रमण करा हेच नित्य तुम्हा वदते. पुढे मार्ग क्रमण करा हेच नित्य तुम्हा वदते. जंगलातील अवघड वाटा आपुल्याच गावी जाते. जंगलातील अवघड वाटा आपुल्याच गावी जाते. प्रगती पथावर मार्गस्थ वा जणू तुम्हा दर्शविते. प्रगती पथावर मार्गस्थ वा जणू तुम्हा दर्शविते. वनात रान जुईचा सुगंध सर्वत्र पसरविते. वनात रान जाईचा सुगंध सर्वत्र पसरविते. प्रेम शिंपीत जा सुपुत्रांनो. प्रेम शिंपीत जा सुपुत्रांनो हेच सर्वा कथिते. प्रेम शिंपीत जा सुपुत्रांनो हेच सर्वा कथिते. एकल मार्ग सांगे आनंद नित्य तुम्हा विद्यार्थ्यांना. एकल मार्ग सांगे आनंदे नित्य तुम्हा विद्यार्थ्यांना. घेऊन जाई सर्व उत्तमोत्तम दाही दिशांना. घेऊन जाई सर्व उत्तमोत्तम दाही दिशांना. देई कुंभार आकार अनमोल जणू मातीला. देई कुंभार आकार अनमोल जणू मातीला. पूर्णत्व मे मित्रांनो. पूर्णत्व मे मित्रांनो तुमच्या सर्व आयुष्याला. पूर्णत्व मिळे मित्रांनो तुमच्या सर्व आयुष्याला. कुठे तेव्हा कसे वागायचे तुम्ही जीवनी. कुठे तेव्हा कसे वागायचे तुम्ही जीवनी. हेच सूचित करी सदा निसर्ग तुमचा गुरु होऊनी. हेच सूचित करी सदा निसर्ग तुमचा गुरु होऊनी. निसर्ग बनवी सर्व मनुज सर्वज्ञ आत्मज्ञानी. निसर्ग बनवी सर्व मनुजा सर्वज्ञ आत्मज्ञानी. अशी ही निसर्गाची असे अनमोल कहाणी. अशी ही निसर्गाची असे अनमोल कहाणी. आता शेवटचं. चंद्र ग्रह नक्षत्रांस गोल गोल पिंगा घालतात. चंद्र ग्रह नक्षत्रांस गोल गोल पिंगा घालतात. धरणी मातेसही परिभ्रमण अविरत शिस्तीत करतात. धरणी मातेसह परिभ्रमण अविरत शिस्तीत करतात. निसर्गासह सारे तारे एकच शिकवण आम्हा देतात. निसर्गासह सारे तारे एकच शिकवण आम्हा देतात. वसुंधरेचे संवर्धन करूया. वसुंधरेचे संवर्धन करूया मिळून सारे दिनरात. वसुंधरेचे संवर्धन करूया मिळून सारे दिनरात. मिळून सारे दिनरात. धन्यवाद. सुंदर कविता रोहिणीताई. नेहमीप्रमाणे सुंदर. संदेशात्मक कविता. कथेचा अर्थ पण छानच. प्रत्येकाने कसं नदीसारखंच असलं पाहिजे. वाहत राहिलं पाहिजे आपल्या आयुष्यात. आणि जे काही अडचणी येतील संकट येतील ते आपल्या आयुष्यातले दगड आहेत ते की काठावरती बाजूलाच ठेवायचे आणि पुढे वाहत जायचं. आहे ते स्वीकारत पुढे जायचं वाहत राहायचं. खूप छान. प्लीज सगळ्यांनी माईक बंद ठेवा. बाहेरचा आवाज खूप येतोय. ज्यांचे माईक सुरू आहे त्यांनी बंद ठेवा. त्यामुळे काय होतं कविता सादर करण्याची कविता ऐकता येत नाही. माईक बंद ठेवा. आता पुढे विनयाताई आहेत ना. हो आहेत आहेत आहेत. नमस्कार, मी विनया देशमुख पुण्यावरून बोलत आहे. माझ्यातले मी ग्रुपमध्ये तर सर्वजण आता ओळखतातच जवळपास. आता मला म्हणजे
कविता करायचा छंद होता, त्यामुळे हा ग्रुप जॉईन झाल्यावर मी हळूहळू इथे कविता करायला लागले. आणि संगीता मॅडमनी बाकी टास्क कसं देणं सुरू केले तसं तर बाकी चारोळी अलग आणि आता आता तर लघुकथा पण थोड्या थोड्या लिहिता यायला लागल्या. आलं तर छानच लघुकथांचा विषय सकाळी येतो तेव्हा असं वाटतं की नाही काहीतरी कठीण आहे, आपल्याला काही येणार नाही. पण जसा दिवस हळूहळू जातो संध्याकाळच्या वेळेस काहीतरी त्याच्यात सुचतं. आणि मी खूप वेळा रात्री पोस्ट केलेली आहे. रात्री 10-11 वाजता माझी कथा नेहमी पोस्ट केलेली आहे की आता शेवटी लिहिल्या जाते आणि पोस्ट होऊन जाते. म्हणजे हळूहळू आता हळूहळू लघुकथा लिहिता यायला लागल्या. म्हणजे याकरता फक्त आभार फक्त मला मॅडमचेच मानायचे आहेत. धन्यवाद. मॅडम टास्क देतात आणि त्याच्यामुळे ती लिहू शकते. माझ्या आजच्या मी कविता सादर करणार आहे. कवितेचा विषय आहे आता कवितेचं हेडिंग मी म्हणजे असं काही ठरवलं नाही तरी एक लग्नाची तयारी असं गृहीत धरून चला. आता नुकताच आपला पौष महिना अर्धा झाला आणि हळूहळू लग्न कार्य सुरुवात झाली. आणि त्यातही आपल्या घरी मुलीचं लग्न म्हटलं की मुलीच्या आईला सर्वात जास्त काळजी राहते की बा आता मुलीचं लग्न झाल्यावर मुलगी घरी जाईल, कसं होईल, मुलगा कसा असेल आणि त्यातही जावई कसा असेल याच्यापेक्षा मुलीची सासू कशी असेल हे सर्वात मोठं टेन्शन असते. सासू कशी असेल हे सर्वात जास्त मुलीपेक्षा मुलीच्या आईला टेन्शन असते. आणि मग आईला जास्त टेन्शन असते. पण यांच्या पत्रिका जुळतील की नाही, मुलाची तर पत्रिका जुळली असते पण पत्रिका जुळतील की नाही. तर तेव्हा मग मग आता विहीनबाईची वच कशी राखायची, विहीनबाईला खुश कसं करायचं याकरता ते इकडच्या विहीनबाई मुलीची आई कशी तयारी करते या संबंधात एक कविता आहे. सुपारी लग्नाची फुटली वांग निश्चय धोकात पार पडला. लग्नाचा मुहूर्त ठरला, धोका बांधायचा दिवस ठरला. दागिन्याची पण ऑर्डर गेली, तयारीची समद्यांची धांदल उडाली. विनीची भेट झाली, बस्ता घ्यायला गेल्यावर विनीची भेट झाली. विनीला देखता माईक बंद करा सगळ्यांनी. विहीनबाई खुश झाली. विनीला देखता संतोषली माऊली, सुखी राहील लेक खात्री मनीची पटली. लेकीची माय आता विचारात पडली, रुतली. गोरीपान उंच पुरी विहीनबाई देखणी. प्रेम रूप झळके तिचे लक्ष्मीवाणी. गोरीपान उंच विहीनबाई देखणी, प्रेम रूप तिचे शोभे लक्ष्मीवाणी. विहीनबाईला शोभणारी साजेशी साडी आणाहो गर्दनी. ती तिच्या गर्दन्याला म्हणते विहीनबाईला शोभणारी साजेशी साडी आणाहो गर्दनी. मग आता साडी आणायची कशी तर ते साडीचं वर्णन करत आहे आणि आपल्या सगळ्यांनाच नक्कीच आवडणार. लाल चुटुक बनारसी की कोटा राजस्थानी. तलम चंदेरी की पाटला बंदेज बांधणी. दिल खेचक माहेश्वरी की बंगालची बालुचेरी. सोलापुरी इरकल की बुट्टेदार नारायणपेठ. इक्कत जामदानी की आसामी संबलपुरी. काश्मीरी कशिदा की पंजाबी फुलकारी. कलकत्त्याची ढाकई की आंध्रची कलमकारी. रेखाची कांजीवरम की लखनौ चिकनकारी. मध्य प्रदेशची कोसा की भंडाऱ्याची करवतकाठी. शर्मिला टागोर सिफॉनच्या साड्या घालायच्या. शर्मिलाची फुलाची की विद्याची लय भारी. विद्याचं साडी प्रेम तर सर्वांना परिचित आहे. शर्मिलाची फुलाची की विद्याची लय भारी. इतकं सगळं वर्णन केल्यावर ती थकून जाते. पुन्हा घरधण्याजवळ जाते, म्हणते थकले बाई आता सुटली का कोणती साडी.
सुटली का कोणती साधी, कळत नाही बाई काही, ऐका हो माझं घरधनी. आतापर्यंत तो ऐकतच होता वर्णन, तरी आता त्याला म्हणते पुन्हा, कळत नाही बाई आता, ऐका हो माझं घरधनी. उद्याच जाऊ येवल्यातल्या दुकानी, उद्याच जाऊ येवल्यातल्या दुकानी अन घेऊन येऊ, उद्याच जाऊ येवल्यातल्या दुकानी अन घेऊन येऊ महाराष्ट्राची शान अन सौंदर्याची राणी, महाराष्ट्राची शान अन सौंदर्याची राणी, विहीनबाईसाठी साजेशी महाराणी पैठणी, महाराष्ट्राची शान अन सौंदर्याची राणी, विहीनबाईसाठी साजेशी महाराणी पैठणी. तर आता पैठणी कशी? गर्भरेशमी हिरवीगार अन मुनिया काठावर, गर्भरेशमी हिरवीगार अन मुनिया काठावर, अंगाशी बुट्टेदार अन नासरामोर पदरावर, अंगाशी बुट्टेदार अन नासरामोर पदरावर. वा, धन्यवाद. खूप छान. चांगल्या टिप दिल्या, मला उपयोगी पडतील. सगळ्या महिन्याचा मला तर सगळ्यांचा आवडता की विषय. नावच ऐकली नाहीत कधी हा ना, साड्यांची. हो, आता सर्वांना साड्या. बाकी आहेत मग. खूप छान. विनबाई तर खुशच पण मला होणार. विहीनबाई म्हणून कोणाचा चेहरा दिसत होता माहितीये का? कोणाचा? नीताताईंचा. माझा नीताताईंचा. अगो बाई, उद्या नाही जा. अरे बापरे, उंच गोरा पान हा. उंच गोरा पान. खूप छान. आता स्वाती येवले स्वाती येवले आल्या आले आहेत ना? नाहीये, स्वाती येवले आले नाही, त्यांना ताप स्वाती आहे. हो, मग आता अजून कोणी राहिलंय का? मी एकटीच राहिली म्हणजे आता. कोणी राहिलं असेल तर सांगा. तुम्ही वाचणार आहे संगीता मॅडम? शेवटी तुम्हीच बर, घ्या. मग मी माझी घेऊ का आता? हो हो, मी कॉलेजमध्ये असताना आमच्या सायकोलॉजीच्या तासाला एक खूप सुंदर टॉपिक होता. तर त्यावेळेला लिहिलेली मला एक जुनी डायरी सापडली आहे, मनावरती लिहिलेलं. चालेल. तर ते बघूया आपण, की मन कसं असतं, सतत सक्रिय असतं, भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमतं, वर्तमानामध्ये प्रतिक्रिया देतो आणि भविष्याची स्वप्न पाहतो. तर हे जे मन आहे, या मनाच्या विषयी एक वेगळी कल्पना त्यावेळेला सुचलेली होती. तर ती कविता मी सादर करते. लॉकर. मनाच्या बँकेत माझ्या किमती विचारांना जपून ठेवण्यासाठी जास्त खोली असलेले एक लॉकर मी विकत घेतलं आहे. मनाच्या बँकेत माझ्या किमती विचारांना जपून ठेवण्यासाठी जास्त खोली असलेले एक लॉकर मी विकत घेतले आहे. अगदी आतले विचार आपले आजच्या जगाला रुचतील का? अगदी आतले विचार आपले आजच्या जगाला रुचतील का? एक अनामिक भीती कायम मनात दाटून असते. आपल्या किमती विचारांचे मोल कमी करण्यापेक्षा, आपल्या किमती विचारांचे मोल कमी करण्यापेक्षा त्यांना आत सुरक्षित ठेवणे आज तरी मला योग्य वाटतं. शांत एकांत वेळी लॉकर मधील विचार मी बाहेर काढते, थोडी धूळ झटकून, विचार थोडे आणखी घट्ट करून परत लॉकर मध्ये सुरक्षित ठेवून देते. योग्य वेळ येईल तेव्हा बाहेर काढण्यासाठी. बाहेरच्या जगात न चालणाऱ्या विचारांना मी अगदी जपून ठेवणार आहे. कलयुग संपण्याची वाट पाहत आहे, कलयुग संपण्याची वाट पाहत आहे. बघा कशी वाटली तुम्हाला? मला छान. तर कविता फारशा चांगल्या लिहिता येत नाही, छान छान, पण कधीतरी सुचलं तर सुचलं तर, हा. लिहिते. सुंदर, जुनी कविता. हम्म. कोणी राहिले अजून मेंबर? आता तुम्ही घ्या मग. कोणी राहिलेलं नाही आपल्यातलं? खूप छान. मन हा विषय लिहू तेवढा थोडा आहे. थोडा आहे. हो, हम्म. सुंदर, मनावर वेगळा, म्हणजे हा खूप वेगळा अँगल दिसला तुमच्या कवितेतून. खूप छान. खूप पूर्वीची आहे पण ती, कॉलेजमध्ये असताना ती. हा हा, ते सायकोलॉजी विषय कळतोय ना. हो हो. आता तुम्ही संगीता मॅडम. हा, तर आपण रोजच्याच लिखाणामध्ये बऱ्यापैकी आपण विषय लिखाणाचा लिहायचं म्हटलं की
आपल्या डोळ्यासमोर असतं ती म्हणजे स्त्री, की जिच्यावरती आपण लिहितो. मग ती चारोळी असो, कविता असो, गझल असो किंवा कथा असो, प्रामुख्यानं पात्र आपलं स्त्रीच असतं. कारण तिच्यावरती लिहायला भरपूर आहे आणि सोपा आणि सगळ्यांना जमेल असा विषय असतो स्त्री. तिचं बरंचसं कौतुक केलं जातं, तिच्या दुःखांचं हे पण केलं जातं, प्रदर्शन केलं जातं, कवितेमधून तिला मांडलं जातं, लिहिलं जातं. पण तिच्यासाठी दिवसरात्र कष्ट करणारा त्याला मात्र कोणीच कागदावर उतरवत नाही. तर त्याचीच एक कविता आहे त्याची. तो तिच्यासाठी, तिच्या घरासाठी कष्ट घेत असतो, राबत असतो. तर कवितेचं शीर्षकच आहे जगण्याची लढाई. ग्रुपवर तुम्ही ही वाचलीच असेल शक्यतो, कारण सध्या मी नवीन काही लिहायला मला वेळच नाही आहे, एवढी बिझी झालेली. तर जगण्याची लढाई. शोधायचे माझे मला म्हणून घराबाहेर पडलो, शोधायचे माझे मला म्हणून घराबाहेर पडलो, रस्त्यावर पिवळ्या पानांची रांगोळी पाहून थांबलो, रस्त्यावर पिवळ्या पानांची रांगोळी पाहून थांबलो. सुकलेली पानं त्यात काहीसा अर्थ शोधत राहिलो, सुकलेली पाने त्यात काहीसा अर्थ शोधत राहिलो. फुलणं आणि बहरणं याचा कयास बांधत राहिलो, फुलणं आणि बहरणं याचा कयास बांधत राहिलो. अफाट गर्दीत जीव मुठीत घेऊन पळत राहतो, अफाट गर्दीत जीव मुठीत घेऊन पळत राहतो. स्वप्नांचा पाठपुरावा करत माझाच मागोवा घेत असतो, स्वप्नांचा पाठपुरावा करत माझाच मागोवा घेत असतो. शहराच्या या कलकलाटामध्ये गावाची आठवण काढत राहतो. गाव सोडून तो इकडं आलेला असतो नोकरीसाठी, त्यामुळे शहराच्या या कलकलामटामध्ये गावाची आठवण काढत राहतो. आजही घराचा उंबरठा त्याची वाट पाहत असतो, गावाकडचा आजही घराचा उंबरठा त्याची वाट पाहत असतो. रोज इथे जगण्याची लढाई संसार तसाच रेटत नेतो, रोज इथे जगण्याची लढाई संसार तसाच रेटत नेतो. हातातोंडाची गाठ पडता जरा मी विसावतो, हातातोंडाची गाठ पडता जरा मी विसावतो. तिच्या थकलेल्या चेहऱ्यावर उद्याचं स्वप्न पाहतो, तिच्या थकलेल्या चेहऱ्यावर उद्याचं स्वप्न पाहतो. पुन्हा उठून रोज नव्या उमेदीने कामाला लागतो, पुन्हा उठून रोज नव्या उमेदीने कामाला लागतो. पैसा हवा घर हवे रोज धावधाव करतो, पैसा हवा घर हवे रोज धावधाव करतो. ऊन वारा पाऊस याची तमानं कधी बाळगतो, ऊन वारा पाऊस याची तमानं कधी बाळगतो. दुथडी भरून वाहणाऱ्या लोकलमध्ये, जे मुंबईमध्ये असेल त्यांना हे लागू, की दुथडी भरून वाहणाऱ्या लोकलमध्ये स्वतःला ढकलतो, त्या गर्दीमध्ये स्वतःला ढकलतो. वाट पाहत उभी दारात ती, वाट पाहत उभी दारात ती, तिच्या ओढीने सारे कष्ट विसरतो, तिच्या ओढीने सारे कष्ट विसरतो. धन्यवाद. मस्त, खूप छान. धन्यवाद. एक 10 मिनिटं अजून आपण घेऊया. राधिका ताई, तुम्ही गाऊन दाखवणार होता एक कविता. हा, चालेल चालेल. हां, हो, चालेल चालेल. स्त्री प्रेक्षणीयच असावी असा जणू नियम आहे. लग्न करताना मुलांची पहिली पसंती सुंदर स्त्रीला असते. या सुंदर दिसण्याचे मुलींना एवढे दडपण असते की लहान असो वा मोठी सर्वच त्या डाएटच्या चक्रात अडकतात. म्हणूनच आज पाहायला गेले तर डाएट हा विनोदी कवितांसाठी कायम मसाला पुरवत आलाय. हां. तसं तर मी पण लिहिलेलं आहे डाएटवर कविता, पण मी वाचलेली आवडलेली कविता प्राजक्ता वेद पाठक या कवयित्रीची वाचून दाखवते. आणि एखाद्या कवितेचं विडंबन म्हणावं अशा टाईपची कविता आहे ती. दिवस तुझे हे फुलायचे ह्या कवितेत. दिवस तुझे हे चालायचे, दिवस तुझे हे चालायचे, वाढलेले वजन जिरवायचे, वाढलेले वजन जिरवायचे. 80 किलोचा हा भार, 80 किलोचा हा भार, जीवाला तुझ्या ग फार, जीवाला तुझ्या ग फार, भार हा घेऊन पळायचे,
भार हा घेऊन पळायचे, दिवस तुझे हे चालायचे, दिवस तुझे हे चालायचे. लागेल पळून धाप, लागेल पळून धाप, बस तू बघून बाप, बस तू बघून बाप. ऐकू येत नाही आता. क्षणात लगेच उठायचे, क्षणात लगेच उठायचे, दिवस तुझे हे चालायचे, दिवस तुझे हे चालायचे. ऐक न माझी ये राणी, ऐक न माझी ये राणी, खाऊ नकोस तू लोणी, खाऊ नकोस तू लोणी. सॅलेड पोटात भरायचे, सॅलेड पोटात भरायचे, दिवस तुझे हे चालायचे, दिवस तुझे हे चालायचे. बघतो कमरेचा घेर, बघतो कमरेचा घेर, आठव जुनी फिगर, आठव जुनी फिगर. पुन्हा ते दिवस आणायचे, पुन्हा ते दिवस आणायचे, दिवस तुझे हे चालायचे, दिवस तुझे हे चालायचे. श्रीखंड काढून ठेव, श्रीखंड काढून ठेव, कॅलरीज बघून जेव, कॅलरीज बघून जेव. प्रोटीन प्रोटीन मोजायचे, प्रोटीन प्रोटीन मोजायचे, दिवस तुझे हे चालायचे, दिवस तुझे हे चालायचे. येईल जेव्हा ही क्षीण, येईल जेव्हा ही क्षीण, स्वप्नात ऋतिक आण, स्वप्नात ऋतिकला आण. डंबेल्स घेऊन बसायचे, डंबेल्स घेऊन बसायचे, वेट लॉसच्या मागेच लागायचे, वेट लॉसच्या मागेच लागायचे, दिवस तुझे हे चालायचे, दिवस तुझे हे चालायचे. वा धन्यवाद. छानच खेळ. कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही, पर्याय नाही. हो, कठोर पळायचे दिवस आले. परिश्रमाशिवाय पर्याय नाही म्हणलं. पुढे अलका. मला ही कविता खूप आवडली, मी नोट करून ठेवतो. हो हो, खूप छान आहे. पायी. हॅलो. हॅलो अलका, पायी संगीताताई, मी एक छोटस अलग सादर पिंटू. करू. तुला नाही कळत आहे काय झालं? चालेल चालेल. काहीच नाही येते. हॅलो. येतो तर चांगलं करू. ठीक आहे मधुताई, तुम्ही अलग सादर करा आणि मी सादर नंतर करू शकते हो. एखादी कविता? मी हो हो ओके. नमस्कार सर्वांना. मी ऍक्च्युली अलग लिहायला आता सुरुवात केली आहे. नाव आहे हक्क. मुलाचा गर्भ नसेल तर आपण, मुलाचा गर्भ नसेल तर आपण, घरच्यांना तिथेच थांबवत ती ठामपणे म्हणाली, तरीही मी आई होणार. जन्माला येण्याचा पूर्ण अधिकार आहे तिला, कारण कायदाही तेच सांगतो. तिची सुरक्षा तिने कशी करायची, समाजात कसे राहायचे हे व्यवस्थित शिकवेन मी तिला. आणि शांतपणे ती भावगीत लावून ऐकत बसली. धन्यवाद. छान जमते अलग. स्त्री भ्रूण हत्येवरती. हो अलका. हा प्रयत्न अलग लिहिण्याचा, नाही छान जमली. कारण अलग लिहिणं तसं हो, हो. अवघड आहे. मोजक्या शब्दात बरोबर व्यक्त होता आलं पाहिजे हो आपल्याला. हो. ताई परफेक्ट आलक जर तुम्हाला लिहायला शिकायचं असेल ना, रोहिणी ताईंच्या सगळ्या आलक वाचा. मी फक्त त्यांच्याकडनं शिकले. खूप सुंदर लिहितात त्या. नक्की खूप नक्की म्हणजे अगदी. खूप तुम्ही अगदी परफेक्ट तुम्हाला आलक जर लिहायची ना, तर त्यांच्या आलक सगळं वाचा तुम्ही ग्रुपवरच्या. ओके ओके.
नक्की, एकदम नक्की. 5 ओळी 7 ओळीतच त्यांचे अलक असतात. खूप सुंदर. आणि शिवाय अलंकारिक शब्द इतके वापरतात, बापरे. मला तर त्यांचं ती कविता मी त्यांच्या अलंकारिक शब्द शिकायसाठी खूप वाचते. नक्की नक्की अगदी. खरंच ताई, म्हणजे मी मोठेपणे नाही सांगत, पण मला आवडतात, खूप आवडतात त्यांचे. खूप सुंदर आलक असतात. आणि एकच त्याच मी सगळे त्यांच्या सगळ्या पोस्ट वाचते. हो. त्या तुम्ही अलक- फार लागलात म्हणजे माझ्या. नक्की नक्की चालेल. अलका तसेच एक कवी आहे प्रवीण वारगावकर म्हणून, सप्तगुंफणला. त्यांना माझ्या कविता फारच आवडतात. इतकं कौतुक करतात म्हणून नाव इतकं काही नाहीये, पण ते म्हणतात नाही मला फार आवडतं तुमच्या कविता. हा नाही, कसं माहितीये का ताई, म्हणजे आम्ही लिहितोच की, मान्य आहे, पण आम्हाला तुमच्यासारखं ते सौंदर्य त्यात डालता येत नाही अजून. म्हणजे असं बऱ्याच अलंकारिक जणांना, शब्द. म्हणजे आता तुम्ही बघा, ते शब्दांना- एक शब्दांना सुद्धा सौंदर्य असतं. हो उपमा आली पाहिजे, उत्प्रेष पाहिजे, रूपक पाहिजे, सगळ्या अशा त्यात उतरलेल्या असतात. ते काय मला सौंदर्याचं खरंच वेडच आहे ते लहानपणापासून. शुक्र रास आहे ना माझी, वृषभ रास आहे शुक्राची. नेहमी म्हणतात तुम्हाला सगळीकडे सौंदर्य दिसतं. म्हणजे खरं आहे, खरंच दिसतं सौंदर्य. खरंच. हा, म्हणजे ते कसं माहितीये का ताई, आपण ते ऑब्झर्व करून ते आपल्या काव्यात उतरवणं पण खूप मोठी कला आहे. ते तुमच्या कवितेत खूप असतं, खूप म्हणजे खूप. आभारी आहे. चला, तुम्ही इतकं माझ्या त्याच्यात लक्ष देऊन ऐकता म्हटल्यावर मला खूप छान वाटलं, आनंद वाटला. नाही, खरंच आहे. हा बोला मॅडम, मला काय म्हणत होता? तुम्ही कविता घेणार आहे का अजून एक? हो, घेईल की. घेऊ का? असेल तर घ्या, नाहीतर संपवायचा कार्यक्रम. कोण घेते? मी घेऊ ना? हा घ्या घ्या. कोणी गेलं शेवट थोडा हास्याचा दबदबा झाला पाहिजे ना, म्हणून म्हणलं अलका. हास्यमूर्ती नाही, आपल्या अनुराधा ग्रुपच्या ताई म्हणतात तर म्हणू देत. मग काय ते. हास्यमूर्ती. हो, ग्रुपच्या. मी घेऊ काय कविता? राधिका ताईंची पण मस्त होती आत्ताची कविता, हो, हो. मस्त होती. नाही, घ्या ताई, घ्या. तुम्हाला घ्यायचं अनुराधा ताई, घ्या. मी काय कधी पण करेल. नाही तुम्ही पण म्हणा ना. करा. तुम्ही पण म्हणा. नाही, तुम्ही आधी म्हणा, मग मी शेवट करते. विनोदी आणते जरा तोपर्यंत एक कविता. बर म्हणू? हो हो हा चालेल. चालेल ना, वेळ आहे ना म्हणजे म्हणून. हो हो. ही माझी पहिली कविता मी 8वीत असताना केलेली. बापरे. तिथे मी नतमस्तक होते. भव्य दिव्य ते जिथे आढळते, भव्य दिव्य ते जिथे आढळते, नतमस्तक होते तिथे मी, नतमस्तक होते तिथे मी, नतमस्तक होते. अमोल ऋण हे माय पित्यांचे, पिते न पिटता जन्म हिसाचे, हृदय संपुटी ठेवू कैसे, हृदय संपुटी ठेवू कैसे, क्षण हे प्रेमाचे तिथे मी, नतमस्तक होते तिथे मी, नतमस्तक होते. ज्ञानेशाची ओवी आणिक अभंग तुकयाचे, रामदासही लोक सांगती मनोपदेशाचे, संत कितीकही सांगून गेले, संत कितीकही सांगून गेले, महत्व भक्तीचे तिथे मी, नतमस्तक होते. अल्पुनी स्वप्राणांची दौलत, जये घडविला उन्नत भारत, देऊनी स्वप्राणांची दौलत, जये घडविला उन्नत भारत. त्यांच्या चरणी सुमना अर्पित, त्यांच्या चरणी
तुम्हाला अर्पित श्रद्धांजली देते, तिथे मी नतमस्तक होते. भव्य दिव्य ते जिथे आढळते, नतमस्तक होते, तिथे मी नतमस्तक होते. धन्यवाद. छान, खूप छान. पहिली कविता ते पण 8वी येतीत लिहिलेली. छान. आवाज खूप छान आहे यांचा. हो. आवाज छान आहे यांचा. खूप छान. हो. आवाज छान. आणि हे ऋतुराज, आवाज छान आहे, मस्त चाल वगैरे छान. हो. ऋतुराज हे माझं पहिलं पुस्तक होतं. त्यातल्या पुस्तकातले सगळी गाणी जी आहेत म्हणजे कविता त्या गेय आहे, त्यामुळे त्या मी गाऊ शकते कधी. हा, छान छान. आणि दुसरी जे आहे माझं पुस्तक ते चारोळ्यांवर आहे. आणि दुसरं पुस्तक आहे ते प्रासंगिक, म्हणजे माणूस जन्मल्यापासून ते त्याची 75 किंवा काय आपण म्हणतो शब्द म्हणतो ना, 80 वय झाल्यावर करतात ते सहस्त्रचंद्र दर्शन. चित्तर यांच्या कविता त्यामध्ये प्रासंगिक. चालेल, थँक्यू. अलकाची झाली की मग आपण कार्यक्रम संपवणार आहोत. आता विनोदी घेते मी पण विनोदी वाचते आता एक. हो हो, चालेल चालेल. हा, हे माझ्यावरच आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांच्यावर माझ्या. बघा, न उलगडलेलं कोड हेच आहे, न उलगडलेलं कोड हेच आहे, कोणाशी बोललं की बोलायचं नाही, कोणाशी बोललं की बोलायचं नाही. जेव्हा घरात शिरतो राजा विचारणार आज नवीन करतेस काय, जेव्हा घरात शिरतो राजा तेव्हा विचारणार आज नवीन करतेस काय. मी काही नवीन बनवले तरी म्हणती करत बसते कशाला नवीन काय, करत बसते कशाला नवीन काय. पण माझ्या प्रत्येक नवीन साडीवर पहिली प्रतिक्रिया कलरच चांगला नाही, माझ्या प्रत्येक नवीन साडीवर पहिली प्रतिक्रिया हा कलरच चांगला नाही. आयुष्याचा रिमोट त्यांच्या हाती, आयुष्याचा रिमोट त्यांच्या हाती. पण 2 मिनिटात मूड बदलतात किती, पण 2 मिनिटात मूड बदलतात किती. पण रात्री जेव्हा लागेल मला थंडी, पण रात्री जेव्हा लागेल मला थंडी, पांघरून देती उबदार शाल हळूच देती, पांघरून उबदार शाल हळूच देती. राग असतो नाकाच्या शेंड्यावर, राग असतो नेहमी नाकाच्या शेंड्यावर, नेहमी धमकी माहेरी सोडण्यावर, नेहमी धमकी माहेरी सोडण्यावर. पण एक दिवस काय सोडत नाही, पण एक दिवस काय सोडत नाही. वरून म्हणती तुझ्याशिवाय माझं काय अडत नाही, वरून म्हणतील तुझ्याशिवाय माझं काय अडत नाही. थोडे गुणगुलैया थोडे भिंडास, थोडे गुणगुलैया थोडे भिंडास, त्यांच्याशिवाय नाही माझं जग मस्त, त्यांच्याशिवाय नाही माझं जग मस्त. देवा अशी तू नेहमी रोज होऊ दे, देवा अशी तू नेहमी रोज होऊ दे. पण नवऱ्याला माझ्या ठेव आनंदी आणि मस्त, नवऱ्याला माझ्या ठेव आनंदी आणि मस्त. धन्यवाद. वा वा, छान. कविता पण मस्त. धन्यवाद. सादरीकरण हे मस्त, सादरीकरण खूप सुंदर, खूप छान. छान. हा सादरीकरण असंच तू मै अशीच आमचं छान आहे. त्याच्यातच मजा आहे ना. व्यक्तिमत्व आहे त्यांचं, प्रसन्न व्यक्तिमत्व आहे, सदर आणि